पर्यावरणपूर्वक वाहतुकीकडे वाटचाल करत बुलढाणा जिल्ह्यात लवकरच 150 ईव्ही एसटी बस दाखल होणार आहेत। पहिल्या टप्प्यात या आठवड्यात 12 ईव्ही बस सेवेत दाखल झाल्या असून त्यासाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे। त्याच्या दृष्टीने राज्यभरात ईव्ही एसटी बस दाखल करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील 7 आगारांसाठी 150 ईव्ही बसची मागणी करण्यात आली होती। यापैकी पहिल्या टप्प्यात या आठवड्यात 12 ईव्ही एसटी बस जिल्ह्यात दाखल होणार असून उर्वरित बस टप्प्याटप्प्याने सेवेत येणार आहेत। या बससाठी बुलढाणा आगार परिसरात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत। एकूण 17 चार्जिंग मशीनपैकी 9 मशीन पूर्णपणे कार्यान्वित झाल्या असून उर्वरित मशीन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत। एक बसला 100% चार्ज होण्यासाठी साधारण 1.5 तास लागणार असून एकदा चार्ज केल्यानंतर ही बस सुमारे 250 किलोमीटर अंतर पार करू शकते। प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी निश्चितपणे ईव्ही बस मध्ये प्रवास करावा असे आवाहन विभागीय नियंत्रक शुभांगी सिरसाट यांनी केले आहे। मी शुभांगी शिरसाट, विभाग नियंत्रक बुलढाणा विभाग। आमच्याकडे बसेसची मोठ्या प्रमाणात मागणी होती, विद्यार्थ्यांची आणि पुढाऱ्यांची मागणी होती। प्रवाशांकडून बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात बसेसची मागणी करण्यात येत होती। त्या अनुषंगाने आम्ही मध्यवर्ती कार्यालयात बसेस मागणी केली त्याची आणि आम्हाला सध्या पहिल्या टप्प्यामध्ये ईव्ही बसेस प्राप्त होत आहेत। 12 बसेस आम्हाला येणार आहेत पुढच्या आठवड्यात। त्याचं जे नियोजन आहे आमचं तयार आहे आणि जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ऑलमोस्ट आता शनिवारपर्यंत मुदत होती, तर ते उद्यापर्यंत आमचं काम पूर्ण होणार आहे। तर प्रवाशांनी जास्तीत जास्त या ईव्ही बसेसचा लाभ घ्यावा आणि एक प्रदूषणमुक्त जे अभियान आहे सरकारचं त्याला आपण एक प्रतिसाद देऊयात।